नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वीचं आपण दुसरं प्रकरण पाहणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. यापूर्वी आपण इयत्ता 9वी मध्ये मूलद्रव्य म्हणजे काय, संयुगे म्हणजे काय, मिश्रण म्हणजे काय हे पाहिलेले आणि त्याचा अभ्यास केलेला आहे. या प्रकरणामध्ये मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण आपल्याला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की मूलद्रव्यांचे सर्व जे अणू असतात ते एकाच प्रकारचे असतात. म्हणजे साखरेचा अणू जो आहे त्याच्यामध्ये सगळे साखरेचेच कण असणार आहे. मिठाचा जर अणू असेल मिठाचे सगळे कण असणार आहे. आज मी तिला विज्ञान जगताला 108 मूलद्रव्ये माहिती झालेली आहे. मात्र इसवी सन 1800च्या सुमारामध्ये फक्त 30 मूलद्रव्ये माहिती होती. आता सुरुवातीला मूलद्रव्यांचं वर्गीकरण 2 गटामध्ये केलेलं होतं. आपल्याला माहिती आहे की मूलद्रव्यांचं वर्गीकरण कोणत्या 2 गटामध्ये केलेलं होतं. तुम्ही लगेच सांगणार की मूलद्रव्यांचं वर्गीकरण धातू आणि अधातू या 2 गटामध्ये केलेलं होतं. आता पुढील काळामध्ये मूलद्रव्यांचं वर्गीकरण आणखीन एक गटामध्ये केलं गेलं, ते म्हणजे धातू सदृश्य. म्हणजे आता मूलद्रव्यांचं वर्गीकरण 3 गटामध्ये केलं जातं: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. आता जसजसे मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली, त्याच्याविषयीचं ज्ञान वाढत गेलं, तसतसं वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. आता पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे डोबेरायनरची त्रिके. डोबेरायनरची त्रिके. आता हा जो डोबेरायनर आहे तर तो जर्मन शास्त्रज्ञ होता आणि त्याने सन 1817 मध्ये मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचं सुचवलं. मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांची अणुवस्तुमाने यामध्ये संबंध असल्याचं सुचवलं. त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा गट तयार केला. रासायनिक गुणधर्म एकसारखे असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा एक गट तयार केला. त्यांना त्रिके असे नाव दिले. 3 मूलद्रव्य म्हणून त्याला त्रिके असे नाव दिले. आता एका त्रिकांमधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या वस्तुमानाच्या सरासरी इतके असते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, डोबेरायनरने काय केलं? एकसारखे गुणधर्म असणाऱ्या विशेषतः म्हणजे रासायनिक गुणधर्म, एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा एक गट तयार केला. त्यास त्रिके असे नाव दिले. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 3 मूलद्रव्य म्हणून त्याला त्याने त्रिके असे नाव दिले. या त्रिकांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्यास असे आढळून आले की
अंदाजे मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्षात घ्या. त्यांनी या त्रिकांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आणि त्याला असं आढळून आलं की अंदाजे मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान जे आहे ते इतर मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं असतं. आता हेच आपण एक उदाहरण घेऊन पाहू. त्याने लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ही 3 मूलद्रव्ये घेतली. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ही 3 मूलद्रव्ये घेतली. आता लिथियमला आपण ए म्हणू, सोडियमला आपण बी म्हणू आणि पोटॅशियमला सी म्हणू. आता सरासरी काढायची आपल्याला मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान काढायचं. त्याला आपण सरासरी म्हणू. सरासरी बरोबर ए अधिक सी, म्हणजेच लिथियमचं वस्तुमान अधिक पोटॅशियमचं अणुवस्तुमान छेद 2. आता लिथियमचं जे अणुवस्तुमान आहे ते 6.9 अधिक पोटॅशियमचं जे अणुवस्तुमान आहे ते आहे 39.1 छेद 2. आता ती बेरीज करा. 39.1 अधिक 6.9, 9 1 10 0 हातचाला 1, 9 6 15, 15 ने 16 6 हातचाला 1, 3 1 4, 46.0 म्हणजेच 46 छेद 2. आता याला भाग द्या. बे एक बे, बे दुनी 4, बे त्रिक 6 म्हणजे किती आलं 23 छेद 1 म्हणजेच 23. मग सोडियमचं जे अणुवस्तुमान आहे तर ते किती 23. म्हणजेच मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी असल्याचं त्याला आढळून आलं. परंतु हे फक्त काही मूलद्रव्यांच्याच बाबतीत त्याला आढळून आलं आणि मग हे काय झालं अयशस्वी झालं. मग पुढचा नियम अस्तित्वात आला, न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम. न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की विज्ञानामध्ये जसजशी प्रगती होते, जसजशी आधुनिक सामुग्री येते तसतसे जुने नियम जर त्याच्यामध्ये सुधारणा होत असली तर त्याच्यातल्या चुका दुरुस्त केल्या जातात, नाहीतर तो नियम किंवा ते जे काही असेल ते मागे पडतं आणि मग पुढचा नियम काय केला जातो लक्षात घेतला जातो. आता हा पुढचा नियम आला न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम. आता हा न्यूलँड्स जो आहे तो इंग्लिश वैज्ञानिक होता. त्याचं नाव जॉन न्यूलँड्स. तर या जॉन न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेली म्हणजे त्या काळी माहिती असलेली जी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केली. त्यामुळे त्याला असं दिसून आलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म असतात. म्हणजेच काय, पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय असतात सारखे असतात आणि या सारखेपणाची तुलना त्यांनी संगीतातील अष्टकांशी केली आणि म्हणून याला न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम असं म्हटलं जातं. त्या काळी ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेल्या म्हणजेच माहिती असलेल्या ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची
अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्याला असे आढळून आले की आठव्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या आणि आठव्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म होते तर ते काय होते? सारखे होते. या सारखेपणाची तुलना त्याने संगीतातील अष्टकांशी केली. म्हणजे सारे ग म प ध नि सा ते काय आहे ते त्याच्याशी त्याने तुलना केली. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. आता उदाहरणार्थ हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम अशी त्याने मांडणी केली. तेव्हा त्याला असं आढळून आलं की लिथियम आणि सोडियम या दोन मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये काय होता? सारखेपणा होता. पण हे सुद्धा काही मूलद्रव्यांच्याच बाबतीत आढळून आलं. म्हणून हा सुद्धा नियम काय झाला? मागे पडला. आणि मग पुढचा नियम अस्तित्वात आला. त्याला मेंडेलिव्हची आवर्त सारणी असं म्हटलं जातं. याच्या अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये त्याला मेंडेलिव्ह असं म्हटलं होतं. पण आता त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. त्याचं नाव काय आहे? मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मेंडेलिव्हची आवर्त सारणी. आता मेंडेलिव्हने आवर्त सारणीची रचना करताना हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्सिजन संयुगांची रेणूसूत्रे, म्हणजे हायड्रोजन बरोबर संयोग झाला तर हायड्राइड तयार होणार आणि ऑक्सिजन बरोबर संयोग झाला तर ऑक्साईड तयार होणार. तर हायड्राइड आणि ऑक्साईड संयुगांची रेणूसूत्रे हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच हायड्राइड व ऑक्साईड या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हायड्राइड व ऑक्साईड संयुगांची रेणूसूत्रे तसेच हायड्राइड आणि ऑक्साईड या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. तेव्हा त्याला असं आढळून आलं की काही अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. म्हणजे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म याच्यामध्ये सारखेपणा असेल, त्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सारखे असतील असे मूलद्रव्य पुन्हा पुन्हा येतात. आणि त्याच्यावरून त्याने त्याचा एक नियम तयार केला. त्याला मेंडेलिव्हचा आवर्ती नियम म्हटलं जातं. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. मग आता हा नियम काय ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे.
तुम्हाला हे आता सांगितलं त्याच्यावरून लक्षात आलेलं असेल की मूलद्रव्यांचे गुणधर्म, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवृत्तीफल असतात. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवृत्तीफल असतात. म्हणजेच काही अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये जर सारखेपणा असेल तर अशा मूलद्रव्यांची काय होते, पुनरावृत्ती होत असते, असा त्याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी आपण हे पण शिकलो की आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना गण म्हटलं जातं. उभे स्तंभ जे असतात तर त्यांना काय म्हणतात, गण असं म्हटलं जातं. म्हणजे आता समजा याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे उभ्या स्तंभामध्ये, ह्याला काय म्हटलंय, गण. ह्याला काय म्हणतात, गण. आणि आडव्या ज्या ओळी असतात त्यांना आवर्त म्हणतात. जे आहेत त्याला काय म्हटलं जातं, आवर्त असं म्हटलं जातं. म्हणजे इथे हायड्रोजन, इकडे काय समजा हेलियम, इकडे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, असं आडव्या ज्या ओळी आहेत त्याला आवर्त म्हणायचं. उभे स्तंभ आहेत त्यांना काय म्हणायचं, गण असं म्हटलं जातं. आता त्याने बघा सर्वसाधारणपणे कशी रचना केली ते आपल्याला सर्वसाधारणपणे पाहायचं. इकडे श्रेणी असे नाव दिलं, इकडे गण तयार केले. गण 1, गण 2, गण 3, गण 4, गण 5, गण 6, गण 7 आणि गण 8 असे 8 गण तयार केले. आणि श्रेणी बघा, जवळजवळ 12 श्रेणी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. विद्यार्थी मित्रांनो, ते जागा पुरत नाही, इथे 12 अशा श्रेणी तयार केल्या. आता गण म्हटलं तर उभे स्तंभ येतील. याच्यामध्ये काय असणार, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, इथे कॉपर 39 हे कंसात केले. म्हणजे त्याला नीट सांगता आलं नाही, परंतु त्याच्याविषयी त्याने भाकीत केलं. रुबेडियम, इथे सिल्वर, इथे सीसियम. काहींचा तर त्याला शोधच लागला नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की या ठिकाणी हे एका गणामध्ये आहे. आणि आवर्त म्हटलं तर बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे एका आवर्तामध्ये. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, इथे पोटॅशियम, कॅल्शियम. इथे आता त्याला मूलद्रव्याचं नावच नाही माहिती झालं, परंतु अणुवस्तुमान माहिती झालं. म्हणजे अशा पद्धतीने त्याने अजूनही आहेत
विद्यार्थी मित्रांनो. परंतु आता इथे आपला संपूर्ण वेळ जाईल म्हणून मी हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो. या अशा पद्धतीने त्यांनी काय केलेले असे 8 गण तयार केले. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे आवर्त तयार केले. आणि याच्यामध्ये असे बघा तुम्हाला दिसेल की ज्याची नावं त्याला माहिती होती आणि अणुवस्तुमान माहिती होतं ते त्यांनी लिहिले, आणि ज्याची नावं माहिती नाही त्या ठिकाणी त्यांनी डॅश केलेलं आहे. काही ठिकाणी त्यांनी कंसात लिहिलं, म्हणजे त्याच्याविषयी त्याला अंदाजे त्याने नाव दिलेले आहे आणि त्यांच्या गुणधर्माविषयी भाकीत तयार केलं. असं मेंडेलिव्हने सर्वप्रथम आवर्त सारणी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळेल. या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे आपल्याला आता गुण पाहिजे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण. आता कुठलीही गोष्ट म्हटलं की त्याच्यामध्ये गुण आणि दोष येतात. तसं या आवर्त सारणीमध्ये सुद्धा काही गुण आहेत, काही दोष आहेत. आता पहिल्यांदा आपण गुण पाहू. आता गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान दुरुस्त करण्यात आले म्हणून सरळ म्हणजे थोडक्यात दुरुस्त करण्यात आले. म्हणजे गुणधर्माप्रमाणे त्यांचं स्थान निश्चित करण्यासाठी काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान काय करण्यात आले, दुरुस्त करण्यात आले. आता उदाहरणार्थ बेरिलियम याचं अगोदरचं अणुवस्तुमान किती होतं, 14.09 आणि नंतर याचं अणुवस्तुमान दुरुस्त करून किती झालं, बेरिलियमचं अणुवस्तुमान 9.4. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं अणुवस्तुमान काय करण्यात आलं, दुरुस्त करण्यात आलं. आता याचा दुसरा गुण, आता काही जागा या आवर्त सारणीमध्ये रिक्त ठेवण्यात आल्या आणि त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी नावे देण्यात आली आणि त्यांच्या अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील असं त्यानं दर्शवलं. आता त्याच्या गुणधर्माविषयी देखील त्यांनी काय केलं, भाकीत केलं. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्यांना स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम अशी नावं देण्यात आली आणि त्यांनी जे त्यांच्या गुणधर्माविषयी भाकीत केलेलं होतं ते खरं ठरलं. ते काय झालं, खरं ठरलं. म्हणजे त्यांनी सांगितलेले गुणधर्म आणि या 3 मूलद्रव्यांचे गुणधर्म जे होते तर ते काय होते, सारखे होते. म्हणजे याचा दुसरा गुण काय, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये, या आवर्त सारणीमध्ये काही जागा रिक्त म्हणजेच रिकाम्या रिक्त ठेवल्या. त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम एका सिलिकॉन
अशी नावं देण्यात आली. आणि पुढे जेव्हा त्याचा आणि त्यांच्या गुणधर्माविषयी त्यांनी भाकीत केलं. पुढे जेव्हा त्यांचा शोध लागला तेव्हा त्यांना काय नावं देण्यात आली? स्कॅन्डियम, गॅलियम. एससी म्हणजे स्कॅन्डियम, जीए म्हणजे गॅलियम आणि जी म्हणजे जर्मेनियम. आता मेंडेलिव्हने यांचे जे गुणधर्म, यांच्या गुणधर्माविषयी जे भाकीत केलं होतं ते काय झालं? सत्य ठरलं. आणि तिसरा जो गुणधर्म आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं? राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. राजवायूंसाठी त्यांनी जागा राखून ठेवलेली नव्हती. राजवायूंचा शोध लावल्यानंतर किंवा शोध लागल्यावर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला. मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण त्यांनी निर्माण केला व त्यात राजवायू काय झाले? बरोबर बसले. म्हणजे असे त्याचे 3 गुणधर्म. पहिला गुणधर्म काय? की काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान दुरुस्त करण्यात आले. नंतर दुसरा गुणधर्म काय? की काही जागा रिक्त ठेवल्या आणि त्यांच्या गुणधर्माविषयी भाकीत केलं. मग जेव्हा त्यांचा शोध लागला तेव्हा ते त्याचं गुणधर्माविषयीचं भाकीत काय झालं? खरं ठरलं. आणि तिसरा गुणधर्म काय? की त्यांनी राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती, परंतु राजवायूंचा शोध लागल्यावर मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता त्याने शून्य गण निर्माण केला आणि त्यामध्ये राजवायू काय झाले? बरोबर बसले. असे हे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे काय गुण आहेत. आणि आपला आता आजच्या व्हिडिओ मधला शेवटचा मुद्दा म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या त्रुटी. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या त्रुटी म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेमध्ये याच्यामध्ये असणारे दोष. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं होतं? कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान दर्शवलं होतं. कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्यांचं पूर्णांकी अणुवस्तुमान समान दर्शवलं होतं आणि त्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती. दुसरं जे आहे ते म्हणजे समस्थानिकांना आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यावयाची हे एक मोठे आव्हान उभे राहिले. म्हणजे पुढे काय झालं? समस्थानिकांचा शोध लागला. आता समस्थानिक म्हणजे काय? की रासायनिक गुणधर्म समान असलेले परंतु अणुवस्तुमाने भिन्न असलेली मूलद्रव्ये. रासायनिक गुणधर्म समान असलेली परंतु अणुवस्तुमाने भिन्न असलेली मूलद्रव्ये त्याला समस्थानिके म्हटलं जातं. तर या समस्थानिकांना आवर्त सारणीमध्ये जागा देण्यासाठी एक मोठं आव्हान निर्माण झालं. पुढची त्रुटी म्हणजे वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. म्हणजे अणुवस्तुमानामध्ये सातत्याने वाढ व्हायला पाहिजे, तर ती वाढ होताना दिसत नाही. आणि त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत करणं नियमानुसार शक्य नव्हतं, या नियमानुसार. आणि चौथी त्रुटी म्हणजे हायड्रोजन हा हॅलोजनशी साम्य दर्शवतो आणि त्यामुळे त्याचं स्थान ठरवता येत नाही. बघा काय काय. पहिली त्रुटी कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता. दुसरा दोष आहे समस्थानिकांना आवर्त सारणी स्थान देता येत नाही. तिसरा जो त्रुटी आहे ते म्हणजे
अणुवस्तुमानामध्ये नियमितपणे वाढ होत नसल्याने दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे अवघड थोडक्यात लिहितो. आणि चौथा कडा, हायड्रोजन हा हॅलोजनशी साम्य दर्शवतो, म्हणजे सारखेपणा आहे. कशामध्ये? गुणधर्मांमध्ये साम्य दर्शवितो. म्हणून त्यांचे स्थान ठरवता येत नाही. हे याच्यातल्या काही त्रुटी. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याच्यामध्ये आपण काय काय मुद्द्यांचा अभ्यास केला बघा. डोबेरायनरची त्रिके म्हणजे काय, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम, त्याचप्रमाणे मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष किंवा त्रुटी, या सगळ्यांचा आपण या प्रकरणामध्ये काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ नीटपणे ऐका, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला हे प्रकरण नक्की सोपं जाईल. मी अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला हे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा ऐका, म्हणजे हे तुम्हाला नीट समजेल. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.